जय महाराष्ट्र पब्लिक ओम जगताप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बरं तुमचं खूप सारे नवीन मुलं आले असतील, त्यांनी काय करायचं आहे, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे नाही लागत, तर फटाफट सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे डेली मराठीमध्ये काही ना काही अपडेट तुम्हाला भेटत असणार आहे. तर रिझल्टच्या बाबतीत बोलायला गेलं तर रिझल्ट का लागत नाही तुमचा, फर्स्ट इयरचं सेकंड इयरचं लास्ट इयरवाले मुलं नुसते फोन घेऊन बघताय, रिझल्ट चेक करताय, रिझल्ट नाही लागत आहे. आणि एक तुम्हाला आता मी प्रूफसह दाखवतो. या वेबसाईटवरती गेल्यानंतर काय होतं ॲक्च्युली, या व्हिडिओमध्ये स्टे राहा एकदम लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे. तुमचा रिझल्टचा काय इश्यू झालेला आहे, काय प्रॉब्लेम झालेला आहे. खूप सारे मुलं चेक करताय पण रिझल्टच दिसत नाही आहे. तर आता बघायला गेलं तर SPPU असं का करते, किती मुलं वाट बघताय, म्हणजे भरपूर सारे मुलं वाट बघताय रिझल्टची. कारण मी सुद्धा वाट बघतोय, कारण हे कधीच नाही झालेलं. पहिले झालं होतं, रिझल्ट थोडा लेट झाला, पण एवढा पण लेट नाही झाला. तर हे फर्स्ट टाइम झालेलं आहे, म्हणजे इतका लेट झालेला. युनिव्हर्सिटी माहिती तुम्हाला कशी आहे, पेपर तर पोस्टपोन करतीच आपली, बट रिझल्ट सुद्धा आता पोस्टपोन करायला लागली युनिव्हर्सिटी. तर अवघड आहे SPPU युनिव्हर्सिटीचं. तर आता तुम्हाला मी सांगतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही आता स्क्रीनवर इथं सर्क्युलर बघू शकता. अजून तुमचा रिझल्ट नाही लागला तर यांनी लगेच एक्झाम पोस्टपोन सर्क्युलर टाकलेलं आहे. तर आता इथे 29 जानेवारी म्हणजे आजच, तर आज 29 जानेवारी एक्झाम पोस्टपोन सर्क्युलर. तर इथं काय दिलेलं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या दिवसाच्या दोन्ही सत्रातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दोन्ही सत्रातील परीक्षांचे फेर आयोजन वेळापत्रक 2 दिवसात जाहीर करण्यात येईल. तर आजची जी तुमची काय एक्झाम होती ती लॉ आणि MBA क्लस्टरसाठी तर ती पोस्टपोन झालेली आहे. तर युनिव्हर्सिटीचं असं जे तुम्हाला माहितीच आहे, पण एवढं अवघड आहे, इतकी आळशी युनिव्हर्सिटी झालेली आहे ना आपली SPPU बघायला गेलं तर खूप आळशी झालेली. तर येऊया मेन टॉपिकडे. आता मेन टॉपिक म्हणजे आपला रिझल्टचा. रिझल्ट का लागत नाही तुमचा, खूप सारे मुलं वाट बघताय आणि काही काहींना अजून सुद्धा अपडेट भेटत नाही. खूप सारे चॅनल्स मला अपडेट भेटणार नाही तुम्हाला, कारण अपडेट रेग्युलर भेटतो तर इथेच भेटतो. तर सगळ्यात पहिले आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, तर ते बघा. तर इथं आता तुम्हाला दिसत असेल, तर सगळ्यात पहिले काय करा, आपला फोन आहे ना, फोन ओपन करा आणि तुम्ही काय करायचं आहे, फक्त गुगलवरती जायचं आहे. तुम्हाला डेमो म्हणून सांगतोय, गुगलवरती जा आणि तुम्ही सर्च करा, कारण खूप मुलं सर्च करताय आणि असं होतंय. SPPU रिझल्ट तुम्हाला सर्च करायचं, सर्च गुगलवरती करायचं SPPU रिझल्ट, आणि पहिलीच वेबसाईट आहे, त्या पहिल्याच वेबसाईटवर आता चेक करायचं आहे. आणि चेक करायला गेल्यावरती काय इश्यू होतोय ते बघा आता रिझल्टचा. तुम्हाला याच्यावरूनच अंदाज येईल की युनिव्हर्सिटीचं काय चालेल. युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट, अटॅकर्स माइट बी ट्राईंग टू स्टील युअर इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑनलाईन research.pune.ac.in. तर टर्न ऑन इनेस प्रोटेक्शन टू गेट क्रोम्स हायेस्ट लेवल ऑफ सिक्युरिटी. तर असं येतं. तर परत आपण सर्च करूया, परत बघा SPPU रिझल्ट पहिल्याच वेबसाईटमध्ये जायचं आहे. पहिल्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर बघा, आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता लोड होते. तर बघा असं येतं. तर आता रिझल्ट कसं काय बघायचं, रिझल्टचं हे काय चाललं युनिव्हर्सिटीचं. तर सगळ्यात पहिले म्हणजे रिझल्ट का डिक्लेअर होत नाही, त्याचे रिझन्स काय असतील. त्याचे रिझन्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की माझ्याकडे PDF येईल. तर माझ्याकडे PDF आहे. त्या PDF तुम्हाला मी सांगतो की रिझन्स काय असतील, की युनिव्हर्सिटी रिझल्ट आपला एकदम लेट करते. तर ते रिझन्स व्हॅलिड आहे का ते आता बघूया, मग तुम्ही ठरवा ते रिझन्स व्हॅलिड आहे. तर मला सुद्धा आतुरता आहे तुमचे रिझल्ट बघायची, कारण 1-2 आहे मित्र त्यांचे सुद्धा रिझल्ट बघायचे, बॅक लागले होते बिचाऱ्यांचे, बट त्यांना सांगितलं बॅक कशा प्रकारे क्लिअर करायचे ते. आता बॅक त्यांनी दिलेचे, बघूया काय होते. त्यांचा रिझल्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्यांनी सब्जेक्ट त्यांचे, तुम्हाला वाटतं ना तुमचे सब्जेक्ट जास्त राहत आहे, त्यांचे 8 सब्जेक्ट राहिले होते आणि 8 सब्जेक्ट. आता बघूया त्यांचा रिझल्ट काय लागतोय. तर आता इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल PDF. तर इथं आता बघूया पेपर चेकिंग स्टील नॉट कम्प्लिटेड. तर तुमच्या रिझल्टमध्ये काय झालं, डिलेच झालेलं आहे तुमचा रिझल्ट. नॉर्मली बघायला गेलं तर SPPU पुट्स द रिझल्ट्स ऑन होल्ड. तर काय काय झालेलं आहे बघा. तर काय केसेस असू शकतात, पेपर चेकिंग स्टील नॉट कम्प्लिटेड. तुम्हाला माहिती पेपर चेकिंग झालेलं असेल. समटाइम्स इव्हॅल्युएटर्स डू नॉट फिनिश चेकिंग ऑल आन्सर शीट्स ऑन टाइम, स्पेशली व्हेन एक्झाम्स कॉपीज आर व्हेरी हाय इन नंबर. टीचर्स आर लेट इन सबमिटिंग मार्क्स. तर अशा गोष्टी पण होऊ शकतात. त्यानंतर टेक्निकल प्रॉब्लेम. आता तो टेक्निकल प्रॉब्लेम जो दाखवला मी तुम्हाला, तो त्या वेबसाईटवर सध्या चालू आहे. तर हे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच. तर SPPU युजेस ऑनलाईन रिझल्ट प्रोसेसिंग. तर एकदम दळभद्री वेबसाईट आहे, तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो. SPPUचा अवघड आहे, कारण किती मुलाला त्रास, एवढा त्रास नाही व्हायला पाहिजे. इफ देअर इज सर्व्हर क्रॅश, डेटा मिसमॅच, सॉफ्टवेअर इरर सुद्धा येऊ शकतो. तर अशा भरपूर सारे केसेस आहेत. देन रिझल्ट पब्लिकेशन गेट पोस्टपोन्ड. तर तुमचा रिझल्ट ही केस सुद्धा राहू शकते. मी केसेस सांगतोय, त्यामुळे तुम्ही नाहीतर म्हणशाल की केसेस सांगतोय. तुम्ही काही मुलांना असं वाटतं की एकदम परमनंटलीच ते घेतात. तर परमनंटली घेत नका, तो टेंटेटिव्ह डेट सारखा आहे. त्यानंतर इंटरनल मार्क्स नॉट सबमिटेड असं कोण होऊ शकतो. कॉलेज मस्ट अपलोड. त्यानंतर इंटरनल असाइनमेंट मार्क्स आणि प्रॅक्टिकल मार्क्स. त्यानंतर रिचेकिंग मॉडरेशन, हा सुद्धा एक साईडला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर रिचेक्स आन्सर पेपर, ॲडजस्टमेंट मार्क्स मॉडरेशन. त्यानंतर एक्झाम मेल प्रॅक्टिस ऑर कंप्लेंट्स. आणि खाली जर बघायला गेलं तर मार्क्स कॉफिंग, त्यानंतर पेपर लीक,
पेपर लीकची तर सध्या चालू आहे घटना. पेपर लीकचं तुमचं झालेलं आहे, तो व्हिडिओसुद्धा आपला येणार आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर अंदाज येईल एकदम. स्टुडंट्स कंप्लेंट्स काय बघा, स्टुडंटच्या कंप्लेंट्स आर रिपोर्टेड, SPB पुट्स द रिझल्ट्स ऑन होल्ड, युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिले, समटाइम्स मीटिंग अप्रुव्हल्स ऑर सिग्नेचर डिले इनसाइड SPB स्लो डाऊन द रिलीज. तर अशी पण वेबसाईट स्लोच आहे बघायला गेलं. व्हॉट डू यू शुड डू नाव, तुम्ही काय करायला पाहिजे आता. तुम्ही सगळ्यात पहिले, खूप मुलं म्हणता काय करायला पाहिजे, तर दादा काय करायचं आहे, कीप चेकिंग. आता कीप चेकिंग, आता चेकिंग करायला गेल्यावरती तर वेबसाईटवरती काय दाखवलं, तिथं ॲडव्हान्समध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स दाखवले. तर कुठं चेक करायचं आता, आस्क युअर कॉलेज एक्झाम सेक्शन, कॉलेज सेक्शनला सुद्धा विचारू शकता, त्यांच्याकडे सुद्धा रिझल्टच्या कन्फर्म डेट येतात, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे खूप सारे टेक्निकल इश्यू आहे वेबसाईटवरती, तर होतील ते रिसॉल्व्ह होतील, टेन्शन नका घेऊ. कारण ती SPB आहे, हे काय फर्स्ट टाईम नाही झालेलं, खूप वेळा घडलेले, खूप वेळा. बट ह्यावेळेस थोडंसं जास्तच केलं युनिव्हर्सिटीने एकदा तर एका दिवसात 3 रिझल्ट लावले होते, एका दिवसात 3 रिझल्ट. तर तुम्ही काय चीज आहे, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि बीवाले. तर हा तुमच्यासाठी अपडेट आहे. तर स्टे ट्यून राहा, टेन्शन नका घेऊ, जास्त लोड नाही घ्यायचा. पेपर छान दिला असेल तर नक्कीच रिझल्ट टॉपमध्ये लागणार आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ शेअर करा. तर चला, काय मस्त राहा.